नमस्कार सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला मंडळी नेहमीच आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलो आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा. झी मराठी पुरस्कार सोहळा 2017 हा अनुभवला. तर या सोहळ्यामध्ये मंडळी ज्या दोन मालिकांनी सगळ्यात जास्त पुरस्कार पटकावले अशा दोन मालिका या मंचावरती आज आलेल्या आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत लागीर झालं जीच्या सगळ्या टीमसाठी, आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांची लाडकी सिरियल तुझ्यात जीव रंगला. क्या बात है, क्या बात है. अतिशय मनापासून मी या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचा सूत्रसंचालन अतिशय मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. या कार्यक्रमाची अतिशय मनामनातून अतिशय उत्साहानं सगळे वर्षभर वाट बघत होते. तो कार्यक्रम आणि तो क्षण आज आलेला आहे. कारण कसं असतं की आपल्या गावातल्या कलाकारांना बाबा एका ठिकाणी वाव मिळावा ही आपली एक त्या पद्धतीची एक प्रामाणिक भावना. म्हणजे जी मराठी तर सगळ्यांना अवॉर्ड देतच, पण आपली एक भावना असते की आपल्याही गावातल्या लोकांना एक अवॉर्ड देण्यात यावं. आणि जी मराठीची प्रेरणा घेऊनच आपण या ठिकाणी गुलकन केबल नेटवर्क चालू केलेलं आहे. ते तुम्ही बघत असालच. घराघरात दिवाळी आहे. दिवाळीच्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो मी. या मालिकेतल्या कलाकारांना बघूनच दररोज घराघरात दिवाळी असते. अशा दोन मालिकांना या ठिकाणी आज आपण आमंत्रित केलं आहे. तुम्हाला सांगतो आजपर्यंत या स्टेजवरती बरेच मोठमोठे कलाकार आले, पण लोकांची एकच मागणी होती, याच्यावर आंदोलनं झाली. आम्ही शांत केलं त्यांना की ह्या दोन मालिकेचे कलाकार का तुम्ही बोलत नाही बाबा. सिरियसली सांगतो, ह्याच्यामध्ये काही पॉलिटिकल मला काही हे घ्यायचं नाही बाबा, पण हे सिरियसली झालेलं आहे. आंदोलनं झाली या ठिकाणी बरीचशी, आम्ही मोडून काढली. आम्ही सांगितलं आम्ही बोलू. आपण सगळ्यांचंच वन बाय वन स्वागत करूयात. राणा ही व्यक्तिरेखा साकारणारे हार्डिस्क जोशी, त्यांचं जोरदार स्वागत. हार्डिस्क नाही रे, हार्दिक येते. हार्दिक जोशी यांचं स्वागत. आमच्या गावामध्ये सर कसं आहे की जनरेशन फारच नेक्स्ट आहे, त्याच्यामुळे ते हार्डिस्क बिस्डिस्क त्याच्याच अडकलेले असतात. हार्दिक जोशी यांचं हार्दिक स्वागत. यानंतर या ठिकाणी आपण अंजली बाईंची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सगळ्यांच्या दिलाची धडकन अक्षा देवधर यांचं मनापासून स्वागत. त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी स्वागत करूयात प्रतापराव ही व्यक्तिरेखा साकारणारे मिलिंद दास्ताने सर. तुम्हाला माहिती मंत्रालयात कमी सिरियलमध्ये जास्त दिसणारे असे प्रतापराव. कुठल्या पद्धतीची सिक्युरिटी सुद्धा ते वापरत नसतात तिथे. त्यानंतर आपण स्वागत करूयात गोदाक्का ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या छाया सांगावकर यांचं. त्यांच्यावरती आमचं मनापासून प्रेम आहे. त्यानंतर स्वागत करूयात बरकत ही व्यक्तिरेखा साकारणारे अमोल नाईक यांच्यासाठी जोरदार टाळ्या. नंदिता ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या धनश्री गाडगावकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कासव चित्रपटाचं प्रमोशन आम्ही मागच्या आठवड्यात मनापासून करण्याचा प्रयत्न केला, पण धनश्रीने ज्या पद्धतीनं केलाय, हॅट्स ऑफ. कानातच कासव घालून आली. दोन बघा तुम्ही नीट. अशा पद्धतीने जर आपण तरुण पिढी चित्रपटांचं प्रमोशन करत राहिलं तर मला वाटतं नक्कीच आपण 1000 कोटी क्रॉस करणार. यानंतर आपण या ठिकाणी स्वागत करूयात चहापेक्षा किटली जड अशा पद्धतीची चंदा ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या दीप्ती सोनावणे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आहेत कुठं द्या दीप्तीजी, नमस्कार. मला वाटलं तुम्ही शेजारी बसला असेल. मी सतत सूरजकडे बघतो की वेगळी दिसते का. सूरज ही व्यक्तिरेखा साकारणारे राज हंचनाळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. याचबरोबरीनं या मालिकेची पटकथा आणि क्रिएटिव्ह हेड ही पदवी सांभाळणारे सुबोध खानोलकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. भाल्या ही व्यक्तिरेखा साकारणारे अतुल पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक ओरिजिनल मधला पैलवान या ठिकाणी आपण आमंत्रित केलेला आहे. यानंतर दिग्दर्शक अनिकेत साने यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या मालिकेचे संवाद लेखक तेजेश घाडगे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. क्या बात आहे. आणि संगीतकार अर्थात सगळ्यांचे आवडते एबी प्रफुल्लचंद्र यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या मालिकेच्या निर्मात्या स्मृती सुशील कुमार शिंदे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यांचं मनापासून स्वागत. यानंतर लागीर झालं जी या सिरियलकडे आपण येऊयात. घराघरामध्ये हे सिरियलचे हे सगळे कलाकार पोहोचलेले आहेत. अजिंक्य ही व्यक्तिरेखा साकारणारे नितीश चव्हाण यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय बात. एक साताऱ्याचा अक्षय कुमार या पद्धतीचं एक व्यक्तिमत्व असलेला एक माणूस.
एवढे स्टँड बेंड करू शकणारा आणि वाटतो पण अक्षय कुमार, तुम्ही बघितलं नीट तर तुमच्या लक्षात येईलच. त्यानंतर शीतल ही व्यक्तिरेखा साकारून तरुणांच्या दिलाची धडकन झालेल्या शिवानी बावकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक बिनधास्त व्यक्तिमत्व रंगवण्याचं काम त्यांनी या सिरियलमध्ये केलेलं आहे, आपल्याला माहितीच आहे. यानंतर विक्रम ही व्यक्तिरेखा साकारणारे निखिल चव्हाण यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यानंतर घराघरामध्ये त्यांची क्रेज आहे, राहुल मगदूम यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ही क्रेज आहे का हे तुझ्याच घरचे आहेत सगळे एकदम ओरडले. तर राहुल अतिशय मनापासून स्वागत. यानंतर आपण स्वागत करूयात जीजी ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कमल ठोके यांचं स्वागत. जयश्री ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या किरण ढाणे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या मालिकेचे लेखक आमचे मित्र जोरदार टाळ्या तेजपाल वाघ यांच्यासाठी. एक अतिशय उमद व्यक्तिमत्व, सिंहासारखी आया ठेवून सुद्धा आळशीपणा न करता वाघासारखं काम करणारा माणूस. निर्माते दिग्दर्शक संजय खांबे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. समाधान मामा ही व्यक्तिरेखा साकारणारे संतोष पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यानंतर पुष्पा मामी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. विद्या सावळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नाना ही व्यक्तिरेखा साकारणारे देवेंद्र देव यांच्यासाठी जोरदार टाळ्या. खरंच देव माणूस, दोन देव आहेत, देवेंद्र आणि देव. शीतल यांच्या आई साकारणाऱ्या दया एकसंबेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुमन काकींची व्यक्तिरेखा साकारणारे शिवानी घाटगे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मंडळी. नीलम काकींची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मंजुषा खेत्री यांच्यासाठी जोरदार टाळ्या. हनुमंत फौजी महेश घाग यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आज त्यांचा दुसराही हात सगळ्यांना बघायला मिळाला. जम्या ही व्यक्तिरेखा साकारणारे अमरनाथ खराडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. जम्या हे व्यक्तिरेखा तुमको जम्या है असा एक वेगळाच विनोद. आवडला नसला तरी हसा, कारण त्याच्यावर माझं पेमेंट ठरतं. हर्षवर्धन उर्फ भैया साहेब यांचं मनापासून स्वागत. किरण गायकवाड देअर यू आर. आणि टॅलेंट हे घराघरात पोहोचलेलं टॅलेंट आहे महेश जाधव यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच पद्धतीनं समोर विराजमान असलेले सौरभ भिसे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. यास्मिन व्यक्तिरेखा साकारणाऱ्या लक्ष्मी विभुजे यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या सिरियलच्या निर्मात्या श्वेता शिंदे यांच्यासाठी जोरदार टाळ्या.